मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? तर आज आपण आलोय फिफी आयलँडवर. पार्ट 1 मध्ये मी ओल्ड फुकेट कव्हर केलं होतं. आता पार्ट 2 मध्ये आपण फिफी आयलँड कव्हर करणार. फिफी आयलँड आहे, टायगर किंगडम आहे आणि एक मॉलला गेले होते. ते सगळं मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे. आमची थायलंड ट्रिप खूप छान झाली. आम्ही बँकॉक पटायला न जाता ओल्ड फुकेट आणि फिफी आयलँड आणि टायगर किंगडम या सगळ्याला पसंती दिली होती आणि सगळे स्पॉट खूप सुंदर होते. फिफी आयलँडची टूर आम्ही आदल्या दिवशी बुक केली होती, तेही इथेच म्हणजे थायलंडला येऊनच इथे फुकेटला येऊनच बुक केली होती. आम्ही कुठल्या ट्रॅव्हल आणि टुरिझमतर्फे नाही आलेलो, आम्ही स्वतःचं बुकिंग सगळं करत आहोत. तर फिफी आयलँडला तुम्हाला मी घेऊन आलेले आहे. खूप सुंदर बीच आहे हा, खूप मोठा बीच आहे हा. तुम्हाला 1 तास लागतो त्या स्पॉटपर्यंत पोचायला आणि ही पूर्ण दिवसाची फिफी आयलँडची टूर आहे. फिफी आयलँड खूप छान आहे, अगदी निसर्गाने नटलेला आयलँड आहे आणि बीच इतका क्रिस्टल क्लिअर पाण्याचा आहे ना, खूप सुंदर, खूप स्वच्छ हा बीच आहे. अगदी तुम्ही कुठेही जा म्हणजे बीचमध्ये खालचा तळ दिसत होता आणि मासे दिसत होते. तर आम्ही आता इथे एका स्पॉटला उतरलेलो आहेत. त्या स्पॉटला ते म्हणले दीड तासाचं त्यांनी आम्हाला टायमिंग दिलं होतं. त्यात तुम्ही बीचवर एन्जॉय करा आणि त्याच्यानंतर लंचला या. येस, ह्या ट्रिपमध्ये म्हणजे आम्ही याचं तिकीट काल काढलं होतं. 1600 बाथ असं तिकीट होतं आणि ह्या तिकीटमध्ये त्यांनी लंच आणि संध्याकाळचा ब्रेकफास्ट प्रोव्हाइड केला होता आणि पूर्ण फिफी आयलँड टूर म्हणजे फुल डे आपल्या या फिफी आयलँड टूरला जातो. आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आलो त्या दिवशी आम्ही ओल्ड फुकेट सिटी फिरली आणि आज आपण फिफी आयलँडला जात आहोत आणि उद्या आपण टायगर किंगडमला पण जाणार आहोत. तेही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, इथे माझे हस्बंड इथे स्नोकलिंग करत आहे. स्नोकलिंग म्हणजे काय मला माहिती नव्हतं. मी म्हणत होते त्यांना मला स्विमिंग येत नाही, मला करता येईल का? ते म्हणले करू शकतो पण तुम्ही तुमच्या रिस्कवर. पण इथे थोडासा पाण्याची खोली जास्त होती म्हणून मी म्हणलं हस्बंडला तूच कर बाबा, मी तर रिस्क नाही घेऊ शकत. म्हणजे लाईफ जॅकेट घालतात आणि चष्मा घालतात आणि खाली बघून आपल्याला असे कलरफुल रंगबिरंगी मासे बघायचे असतात, त्यालाच म्हणतात स्नोकलिंग. येस, आणि मस्त इथलं पाणी पण क्रिस्टल क्लिअर होतं. म्हणजे ते स्नोकलिंग करून तर बघतच होते फिश, पण असंही फिश दिसत होते. म्हणजे वरतून पण आपण बघितलं तर फिश इतके सुंदर कलरफुल आणि ब्राईट दिसत होते. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलो आहे, ते म्हणजे माया बे. हा स्पॉट माया बे आहे. इथलं पाणी पण खूप क्रिस्टल क्लिअर आहे, तुम्हाला कलरवरून कळतच असेल. हा सुंदर स्पॉट आहे. इथे स्पेशल फोटोशूट होतं. पण इथली खासियत काय की ते तुम्हाला फक्त गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातच अलाव करतात आतमध्ये, जास्त आतमध्ये अलाव करत नाही, कारण ह्या पाण्याचं सौंदर्य स्वच्छता त्यांना टिकून ठेवायची आहे. आता ह्या स्पॉटला हा दुसरा स्पॉट आहे जिथे मला राहावलं नाही. अक्षरशः मी पाण्यात गेलेच तिसऱ्या स्पॉटला आल्यानंतर. माया बे झाल्यानंतर हा तिसरा स्पॉट होता. इथे यायला आम्हाला संध्याकाळ झाली होती, 5 वाजले होते. ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्याच्यानंतर घरी आलो. तुम्हाला छोटीशी रूम टूर इथे दाखवती आहे. ही सगळे रूम आम्ही इंडियातूनच बुक केले होते. 2000 इंडियन रुपीजप्रमाणे असे रूम आम्हाला पडलेले आहेत. इथली करन्सी बात असते. 1 बात इज इक्वल टू 2 रुपये असे आपल्या इंडियन करन्सीनुसार पडतात. त्याच्यानंतर थोडं रिफ्रेशमेंट झालो, आंघोळ केली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पटाँग बीचला नाईट लाईफ बघायला आलो. येस, इथली पटाँग बीचची नाईट लाईफ खूप छान आहे असं सगळेजण म्हणतात. छान आहे. येस, सगळे लाईटिंग पब वगैरे सगळ्या त्या गोष्टी होत्या आणि मस्त होता हा बीच. हा इथला स्पेशल स्पॉट आहे. इथे हँडमेड वस्तू पण खूप छान मिळतात, पूर्णपणे फुकेटमध्ये म्हणते मी. म्हणजे खूप सुंदर आहे. आम्ही क्राबी बीचला नाही गेलेलो, आम्ही ओल्ड फुकेट, फिफी आयलँड, टायगर किंगडम आणि जस्ट तिथली सिटी पाहिली. फुकेट सिटी खूपच छान आहे. जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना थोडी शांतता आवडते, त्यांना ही सिटी नक्की आवडेल. तर पटाँग बीच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही टायगर किंगडमला आलो. म्हणजे आपल्याला रिअल टायगरसोबत फोटो काढायला मिळतात, त्याला हात लावायला मिळतं. हे ऐकूनच मला खूप सुंदर वाटलं. मीडियम टायगरचं तिकीट होतं 900 बाथ आणि बिग टायगरचं होतं 1000 बाथ. तर माझे हस्बंड म्हणले अगं आपण मीडियम नको, आता 100 बाथचाच फरक आहे तर आपण बिग टायगरला जाऊ. मग आम्ही बिग टायगरचं तिकीट बुक केलं. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटासा टायगर दाखवते. हा आहे मीडियम टायगर. मी सगळ्या टायगरचं शूट केलेलं आहे लांबून, जेवढं मला घेता येईल तेवढं. सुरुवातीला आमचा नंबर येईपर्यंत मस्त आम्ही जाळीमधल्या टायगरला बघत होतो. भीती नव्हती वाटत कारण ते जाळीमध्ये आहेत ना. पण जसं आम्ही आत गेलो, बापरे, कारण खरंच त्याचा अक्राळ विक्राळ रूप म्हणजे आपण कधी बघितलेला नसतो टायगर आणि प्रत्यक्षात मी फर्स्ट टाईम बघितला. बापरे खरंच. आणि बघा म्हणजे आता त्याचे डोळे बघा,
बापरे. आणि मी ज्या ठिकाणी गेले होते, आता मी तुम्हाला दाखवते, मी ज्या ठिकाणी गेले होते तिथे 2 टायगर होते. हा टायगर बसलेला होता आणि दुसरा टायगर मस्त फिरत होता आणि मध्येच डरकाळ्या फोडत होता. आणि त्याचे डरकाळे ऐकून तर मला अजूनच भीती वाटत होती. मी म्हणत होते, हा मी ज्याला हात लावते तो पण उठला किंवा त्यांनी मागं नुसतं ढुंकून जरी पाहिलं तर माझी सटकलीच. हे बघा, हा दुसरा टायगर होता. तिथे पण असे 5-6 टायगर होते. प्रत्येक टायगरचा नंबर येत होता. आता हे 2 टायगर होते, त्याच्यानंतर हे रेसला जाणार, परत दुसरे 2 टायगर येतात, असं म्हणजे यांचाही नंबर लागलेले होते. त्यांना कंटाळा आला किंवा भूक लागली की ते बाहेर आणि दुसरे 2 टायगर आतमध्ये. म्हणजे आपलं कंटिन्युएशनमध्ये चालू होतं. जे आतमध्ये सगळे टुरिस्ट घेत होते ते सगळे कंटिन्युएशनमध्ये चालू होतं. आणि मस्त मजा आली, टायगर बघायला मजा आली, भीती वाटली, कारण हा वाला टायगर डरकाळ्या फोडत होता मध्येच. मग त्यामुळे चांगलीच भीती वाटत होती. पण पहिल्यांदा आम्ही टायगर पाहायचा, त्याला हात लावायचा अनुभव घेतला आणि छान होता तो अनुभव. त्याच्यानंतर टायगर बघून झाल्यानंतर त्याच दिवशी आम्ही मॉलमध्ये फिरलो. हा त्यांचा मोठा असा मॉल होता. छान होता मॉल. म्हणजे ह्यामध्ये रिजनेबल रेटच्या पण गोष्टी होत्या आणि थोड्या एक्सपेन्सिव्ह पण होत्या, पण चांगल्या होत्या सगळ्या गोष्टी. आणि हा मॉल फिरण्याचे भरपूर फायदे आहेत, कारण तिथल्या सगळ्या गोष्टींचा संगम म्हणजे हा मॉल आहे. प्लस AC मध्ये फिरायला मिळत होतं, कारण आम्ही उन्हाळ्याच्या दिवशी गेलो होतो. आणि मग राहिलेला अर्धा टाईम कुठे घालवायचा तर मॉलमध्ये आम्ही स्पेंड केला. त्याच्यानंतर मॉल फिरून झाल्यानंतर मी तोच स्कर्ट आणि क्रॉप टॉप होता आणि साडी कॅरी केली होती. तर मी मस्त बीचला गेल्यानंतर साडी वेअर केली लगेच तिथे पटकन आणि मस्त अशी पाण्यात डुबले. आणि मी इंस्टाग्रामला पण याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही इंस्टाग्रामला पण नक्की व्हिजिट करा. माझं इंस्टाग्राम ID आहे करिश्मा धीरज 3. तर खूप छान वाटलं बीचमध्ये. हा बीच पण खूप छान, हा पटांग बीच आहे. आम्ही तिथल्याच मॉलला गेलो होतो आणि पटांग बीचला आलो. पटांग बीच पण छान आहे, पण या सगळ्यापेक्षा मला फिफी आयलंडचे सगळे बीच खूप जास्त आवडले. तर ही होती आमची थायलंड टूर. तुम्हाला कशी वाटली? पार्ट 1 पण नक्की बघा आणि हा पार्ट 2 आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तुमचा दिवस खूप आनंदाचा जाऊ द्या. थँक्यू.